तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मी जे काही सांगते म्हणजे ह्याच्यामध्ये काही सत्य नाही आहे, तर मी चॅलेंज करते तुम्हाला, 1 महिना तुम्ही हे वापरून बघा. मग तुमच्या घरात जर पैसा टिकत नसेल तर पैसा कसं टिकणार आहे, नोकरी लागत नसेल किंवा पैसे कमवण्याचे मार्ग खुलत नसतील किंवा घरात तंटा आहेत, भांडणं आहेत, नजर दोष आहे, व्यक्ती रोगी आहेत, ऐकत नाही, अशा सगळ्या प्रॉब्लेमचं एकच सोल्युशन राहणार आहे. तुम्ही फक्त ह्या प्रकारचं मी जे आज बनवत आहे फिनाईल, ते तुम्ही करून बघा आणि त्याच्याने रोज फरशी पुसून बघा. मग त्याचा उपयोग परिणाम काय होणार आहे मला नंतर 1 महिन्यानंतर येऊन तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता मी आज फिनाईल बनवत आहे. त्या फिनाईलमध्ये काय टाकत आहे मी, फिनाईल ज्याच्यामध्ये मी आधी टाकलेलं आहे गोमूत्र, नंतर हळद आणि समुद्री मीठ, ज्याला आपण जाड मीठ म्हणतो आपण, तो समुद्री मीठ ॲक्च्युली असतो, तो मीठ, हळद, मीठ, फिनाईल आणि गोमूत्र ह्या 4 वस्तू तुम्हाला एकत्र करायचं आहे. आणि त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता, असं काही हेच नाही आहे. मीठ कशासाठी वापरतो आपण, तुम्हाला माहिती आहे, ताप आले की आपल्याला सांगतात की मिठाच्या पाण्याच्या पट्टी करून ठेवायचं. मिठाने काय आहे, ते घरामध्ये जे काही गरम वातावरण असतो, म्हणजे जे काही नजर दोष वगैरे असतो, कारण नजर काढताना आपण मिठाचा वापर करून नजर काढतो, तुम्हाला माहिती असेल तर. त्याच्याने एखाद्या घरामध्ये कसं असतं माहिती आहे का, एक जण भरपूर पैसा कमवतो पण त्यांच्या घरी काय असतो की पैसा टिकत नाही आहे, म्हणजे एकाची नजर लागून जाते, कधी कोणाची दृष्ट लागून जाणार तुमच्या घराला काही सांगता येणार नाही. दृष्ट फक्त माणसालाच लागत नाही, घराला लागतो, वस्तूला लागतो, देवाला सुद्धा दृष्ट लागतो. म्हणून महाराजांचं सुद्धा दृष्ट आम्ही केंद्रामध्ये काढलं जातं. तर त्याच्यामुळे प्रत्येक वस्तूला पण दृष्ट लागून जाते. तर घरामध्ये घरात एखादी वस्तू चांगली आहे किंवा आपल्या घराला की किती सुंदर घर आहे, किती नीटनेटकं आहे, किंवा ह्याच्या घरी किती चांगले लोक राहतात, किंवा ह्याचा नवरा किती पैसा कमवतो, अशा सगळ्या गोष्टीवरून लोकांची नजर लागतात. त्यामुळे आपण काय करतो की मिठाने जर आपण फरशी पुसली तर घरातली जे नजर बाधा आहे, एखाद्या व्यक्तीची वाईट नजर आहे, कधी कोणाची नजर काय असते काय सांगता येत नाही, एखादी व्यक्तीची वाईट नजर आहे किंवा नजर दोष झालेला आहे, नजर लागलेली आहे, तर त्या घरातून निगेटिव्हिटी निघून जाते मिठाने, आणि जे जीवजंतू आहे ते पण मरून जातात. आणि घरात जो आता उन्हामुळे जो आपलं टेम्परेचर वाढलेला असतो घरामध्ये, तर तो टेम्परेचरसुद्धा याच्याने कमी होतो आणि कुठं ना कुठं तुम्हाला थोडंसं असं घरात ना शांत थंड असं फील होणार आहे. आणि जे आपण हळद वापरणार आहे ह्याच्यामध्ये, हळद कशासाठी वापरला जातो, निर्जंतुकीकरणासाठी, अँटीसेप्टिक ह्याला मानलं जातं. अँटीसेप्टिक म्हणजे कुठं आता आपण पडलो, जखम लागली, साधारण उदाहरणावरून तुम्ही समजून घ्या की ह्याचं महत्त्व काय आहे. तर समजून घ्या की आपण लहानपणापासूनच आपण बघतोय आपल्या आजी आजोबापासूनचे हे महत्त्वाचं वापरणार आहे अँटीसेप्टिक, ज्याला कुठं लागलं तर निर्जंतुक म्हणजे पटकन जंतू लागू नये त्याला, त्याच्यामुळे काय लागतो आपण पटकन हळद लावून जातो, जेणेकरून आपलं रक्तस्राव आहे, रक्त ब्लिडिंग होत आहे, कुठं हाताला पायाला जखम लागलेली आहे, तर त्याच्याने सुद्धा रक्त बंद होतं लवकर, आणि तिकडे किटाणू पण म्हणजे जे जर्म्स आहेत ते आपले वाढत नाही, आणि तो लवकरात लवकर जखम बरं होतो. आणि हळद ही अँटीसेप्टिक क्रीम असल्यामुळे घरात जे आहे ते निर्जंतुकीकरणासाठी सर्वात महत्त्वाचा हा हळदी आहे. हळदीचे असे भरपूर फायदे आहेत. आपण हे सगळे घरेलू उपाय आपण करतो. आपण चेहऱ्याला सुद्धा हळद लावतो, हळदीचा लेपन लावतो, कारण चेहऱ्यावरती पण किटाणू जमा झाल्याने ते इन्फेक्शन वाढतो, ज्याला आपण इन्फेक्शन, काही किटाणू असे असतात ना इन्फेक्शन वाढवतात ते, तर चेहरा कुठे खाज झाली तर दुसरीकडे आपण हात लावलं तर ते इन्फेक्शन वाढत जातं. तसं चेहऱ्याला कुठेही आपण हळदीचा लेप करून लावतो. बॉडीमध्ये सुद्धा आपण माहिती आहे हळदीचा दूध आपण हळदी उगाळून पितो, तर बॉडीमध्ये सुद्धा काही किटाणू असे असतील जर्म्स, ज्याला व्हायरल म्हणतो आपण, व्हायरल म्हणजे काय असतो, किटाणूमुळे असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना अँटीसेप्टिक आहे, त्याच्यामुळे हळदी खूप चांगली असते आपल्या घराला क्लिनिंगसाठी. आणि मीठ झालं, हळदी झालं, आणि फिनाईल मी म्हणून टाकते की कसं आपण गोमूत्र वापरलं ना तर त्याचं थोडंसं वास येतो, आणि सिटीवरच्या मुलांना त्याची सवय नसते ॲक्च्युली शेणाची आणि गोमूत्राची, मग त्याचं थोडंसं वास जे असतो ना स्ट्रॉंग असतो गोमूत्राचा, आणि मी गोमूत्र जास्त टाकते कारण त्याचा परिणाम पण आपल्याला चांगला दिसून येतो, मला छान वाटतो. आणि जास्त वास आलं की मग मुलं काय वास होतो म्हणता, म्हणून नाक मुरडता, त्याच्यामुळे मी थोडंसं फिनाईल पण टाकून देते, म्हणजे जेणेकरून त्याचा जे स्ट्रॉंग वास आहे तो कमी होऊन जाईल, आणि फिनाईलनी पण फरशी पुसली जाते. आणि गोमूत्र काय आहे तर आपल्याला माहिती आहे आधीच्या काळामध्ये शेणाने घर सारायचे, त्याच्यामुळे घरात शांत असं वातावरण व्हायचं, शांत वातावरण म्हणजे एकतर थंड लागायचं घर, मातीचे घर, शेणाने सारवलेलं घर,
झोप किती छान लागायची, म्हणजे त्याचे गुणधर्म आहे, हे सगळ्या गोष्टी सत्य आहे. तुम्ही कितीही फॅशनिंग म्हणजे मॉडर्न हो, पण ह्या सगळ्या गोष्टी जे सत्य आहे ते सत्य आहे, तो सत्य कधीच बदलणार नाही. आपण आत्ताच्या काळामध्ये शेणाने घर सारू शकत नाही, पण गोमूत्र आहे ना, आपल्याला गोमूत्र आपण वापरू शकतो ना. तीच पतंजलीमध्ये गोमूत्र बघा तुम्ही किती महाग भेटतो. आता मी गावाला गेले ना, मस्त 1 लिटरभर गोमूत्र आणलं, किंवा इकडे माझे शेजार पण जे माझे मैत्रीण आहे तर त्यांची इकडेच कंपनीमध्ये गाय पाळले आहेत त्यांनी, कारण त्याच्याने जे खाद किंवा ऑइल काहीतरी बनवतं, त्यांच्या भावाची कंपनी आहे, तर तिकडून मी गोमूत्र घेऊन येते तिच्याकडून, माझी बेस्ट फ्रेंड आहे, तर मी गावाकडून पण आणते. तर हे गोमूत्र मला मस्त वापरलं जातं एकदम छान. आपल्या गावातले जे गोमूत्र आपल्याला फ्रीमध्ये भेटतो त्याची आपल्याला किंमत नाही. पतंजलीमध्ये बघा गोमूत्र किती महाग होतं. तर त्या पद्धतीनं गोमूत्र तुम्ही ॲक्च्युली वापरा. फॉरेनमध्ये सुद्धा हा गोमूत्र एक्सपोर्ट होतो. ह्याचे गुणधर्म काय आपल्याला स्वतःलाच आपली माहिती नाही की भारतीय संस्कृतीमध्ये किती खजिना दडलेला आहे. तर गोमूत्र जर तुम्ही गाय कुठून, म्हणजे जिकडे लक्ष्मीचा वास असतो, गोमूत्र मूत्र पण तेच असतो, गाय म्हणजेच लक्ष्मी असते. तर गोमूत्राच्या रूपामध्ये गाय आपल्या घरात दिवसभर लक्ष्मी गाय फिरत असते, किंवा लक्ष्मी आपल्या घरी नांदत राहणार आहे, ह्याचा अर्थ तुम्ही काढू शकता. तर किती पवित्र आहे हा गोमूत्र. 5 दिवस झाले आपण डोक्यावरून आंघोळ केलं तरीसुद्धा पवित्र करण्यासाठी गोमूत्र वापरलं जातं. तुम्ही रोज ह्याच्यानी डीप क्लिनिंग करा. तुम्ही मॉपनी पुसत असाल किंवा तुम्ही हाताने पुसत असाल, मॉप तर माझ्याकडे पण मी पण मॉपनी रोज पुसते, पण आठवड्यातून किमान एकदा तरी असं हाताने पुसून बघा. मग त्याचं किती स्वच्छता निघून येते तुम्हाला नक्की फरक जाणवेल. आणि 1 महिना तुम्ही फक्त ह्या फिनाईल वापरून बघा आणि मला नंतर सांगा. आता ह्या मुलाची मस्ती चालू आहे माझ्यासोबत. घरी आलं की किटकिट करत होतं दिवसभर. मी झोपली थोडा आराम करायला की खात राहतो. लाईक शेअर सबस्क्राईब.